आपल्या गावामध्ये एक पाईपलाईन आली. जी पाईपलाईन आपण 1 कोटीची आणली असं आपल्याला सांगितलं गेलं. आता तू आणली, मी आणली. बऱ्याच जवळ आपल्या गावात एक 20 एक लाईन आल्यात. एक 15 ते 20 लाखापर्यंत शेरे, गोंदी या ठिकाणाहून आलेत. बरोबर आहे. मग ते पाईपलाईन आता आपण 20 लाखात आणतोय. आपली ग्रामपंचायत 1 कोटीची आणते आणि ते आणते 4 इंची आणते. आपण आणलेली लाईन 6 इंची आहे. बरोबर आहे. 6 इंचीची लाईन आणि 4 इंची लाईनमध्ये भरपूर फरक आहे आणि ती सुद्धा आत्ता सद्यस्थितीत चालू नाही. त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? तर ह्याच्याविरुद्ध शासनानं किंवा आपल्या ग्रामस्थांनी ह्याच्यावर विचार करायला पाहिजे होता की 1 कोटीची लाईन आणून जर ती गावाला जर पाणी मिळत नसेल आणि ती बंद अवस्थेत असेल तर त्याचा खुलासा करायला पाहिजे होता काय झालं ॲक्च्युली. आणि एक विहीर पण अशीच आहे की ती नदीवरच आहे, ते पण विहिरीचं तसंच काम चालू आहे. म्हणजे सद्यस्थितीत बंद आहे. ती बंदच आहे पूर्ण. 1 कोटीची खर्च केला त्याचा गावाला एकही पाण्याचा थेंबाचा उपयोग झालेला नाही. अधिक माहिती मग सतीश तुला माहिती आहे का याच्याबद्दल काय? हा, त्या संदर्भात जे काही एस्टिमेट आहे ते आम्ही बघितलं तर बराच किचकट विषय आहे तो. खरं तर 12, 13, 14 या दरम्यान त्या पाईपलाईनचं काम केलं होतं ग्रामपंचायतीनं. 1,05,00,000 त्याचं टोटल एस्टिमेट होतं. खरं तर दुर्दैवानं सांगण्याची गोष्ट आहे की शासन बरेच मोठे मोठे प्रकल्प गावांना राबवायला देतं की बाबा गावाच्या ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्या, गावांना पाणी मिळावं, शासनाची नियमावली की बाबा एका व्यक्तीला 55 लिटर पाणी मिळालं पाहिजे. त्या संदर्भात नियोजन करून ग्रामपंचायतीनं आणलं होतं. परंतु त्यावेळेचे जे पदाधिकारी होते त्यांना त्या क्षेत्रातलं माहिती नव्हतं किंवा त्यांचं नॉलेज कमी पडलं किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं का त्यामध्ये भ्रष्टाचार झाला, हा पुढचा आमचा विषयच आहे. त्याच्यावरती आम्ही माहिती अधिकार टाकलेला आहे की बाबा याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये किती भ्रष्टाचार आहे, की याच्यामध्ये कोणते पाईपलाईन वापरल्या, याच्यामध्ये नक्की काय झालं आहे, का अजून गावाला 1 थेंबर सुद्धा पाणी आलं नाही. खाजगी म्हणजे वैयक्तिक ज्या लोकांनी आणलं त्यांनी 11 लाखात, 15 लाखात, 20 लाखात पाईपलाईन चालू आहे, 15-15 वर्ष झालं चालू आहे. परंतु आमच्या गावाला अजून थेंबर पाणी आलं नाही. मग याच्यामधील नक्की खर्च एवढा कुठं गेला या संदर्भातची चौकशी आमची चालू आहे. त्या ज्यावेळेस आम्हाला सर्व अहवाल येतील त्यावेळी आम्ही तुम्हाला त्याचं पुरेपूर उत्तर देऊ.